आईनं केलेले अन्न संस्कार आयुष्यात पावलोपावली उपयोगी पडतात. त्यावेळी आई फार कठोर वाटायची, पण तिनं जे काही जेवणाचे खाण्यापिण्याचे संस्कार केले ते खूप मोलाचे होते. आई चुलीजवळ बसून स्वयंपाक करायची. त्यानंतर सगळ्या भावंडांची जेवणं व्हायला लागायची. ताटं एका रांगेत वाढली जायची आणि नियम असा होता की ताटात जे काही वाढलं जाईल ते मुकाट्यानं खायचं. कोणतीही भाजी असो ती खाल्लीच पाहिजे. थोडी तरी भाजी पोटात गेलीच पाहिजे आणि प्रत्येक प्रकारची भाजी ही पोटात गेली पाहिजे. हा आईचा कडक नियम होता. कळत नकळत आईनं सगळ्या प्रकारचा आहार आपल्या मुलांच्या पोटात घातला. हा खरा संस्कार. कधीतरी असं वाटायचं, अधूनमधून काहीतरी खाऊसं वाटायचं. मग आईकडे थोडीशी तक्रार केली किंवा लाडे काहीतरी मागितलं तर आई खायला द्यायची. काय द्यायची? तर वाळलेलं खोबरं आणि त्याबरोबर गूळ. नाहीतर कधीतरी शेंगदाणे द्यायची. बरं, कधीतरी वेगळं म्हणून तव्यावर भाजलेले हिरवे मूग किंवा डाळी, त्याला थोडंसं मीठ लावून खायला द्यायची. हे आमचं खाणं असायचं लहानपणीचं. मजा यायची. कितीतरी उशीर आम्ही ते दाणे सगळे कुडुंग 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 खात राहायचो. हे इतर वेळेचं खाणं असायचं. अगदी जेवणाचे कडक नियम त्यावेळी असायचे. हवं तेवढं घ्यायचं, पण ताटात उष्टं सोडायचं नाही. जेवताना तोंडाचा आवाज झाला नाही पाहिजे. व्यवस्थित चावून खायचं. मात्र उठताना आईला ताट दाखवायचं, म्हणजे चाटून पुसून खाल्लं की नाही ते आई बघायची. इतका तो कडक नियम होता. त्यावेळी आई फार कठोर वाटायची, पण तेव्हाचा तिचा तो कठोरपणा आयुष्याला किती उपयोगी पडला हे आत्ता पावलोपावली जाणवतंय. ती आई आठवते. मात्र आईनं कष्ट घेता घेता आपल्या मुलांना सगळ्या प्रकारचा आहार खायची सवय लावली. ती सवय आज जगताना पावलोपावली उपयोगी पडते आणि समोर आलेलं अन्न ते उष्ट सोडू नये, टाकू नये याचं भान राहतं. कारण प्रत्येक गोष्टीला पैसे पडतात, त्यामागं कष्ट आहेत आणि कष्ट केल्यामुळं जे अन्न मिळतं ते आपल्या पोटात आपण घालतो. त्यासाठी अपार कष्ट करायला लागतात. हे कळत नकळत आई सांगून जायची. त्यामुळं आईच्या समोर बसून जेवणं हा जो भाग होता तो किती महत्त्वाचा संस्कार होता आणि आईनं ते संस्कार केले. भाग्यवान आहोत आपण की आपल्या समोर आई बसायची, चुलीजवळ बसून स्वयंपाक करत असायची. गरम गरम भाकरी ती प्रत्येकाच्या ताटात टाकायची आणि कधीकधी सगळ्या भाज्या खायलाच लावायची. खरंच अशी आई आपल्याला भेटली आणि तो काळसुद्धा आपल्याला भेटला आणि त्यामुळं आपल्या मनावर, आपल्या पोटावर चांगले अन्नसंस्कार झाले. म्हणून खूप आनंद वाटतो. जगण्याचा आनंद तो असा होता.